जे हात वर केलं ते खरं बोलतात, ज्यांनी हात नाही वर केला. टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे. मग आपल्याला पण या सगळ्या गोष्टींचा कुणाला पाठवलं किंवा कुणाचा अननोन. थोडक्यामध्ये तुम्हाला तिच्या तर फ्री फायर बद्दलचीच एक ठीक आहे. जे काय असेल ते पहिले आपल्या आईवडिलांना सांग. बरोबर ना. नमस्कार, आम्ही या माहिती महाविद्यालयाचे विद्यार्थी सविनय सादर करीत आहोत पथनाट्य लेख वाचवा. नमस्कार, आम्ही या माहिती कॉलेजचे स्वयंसेवक आज आपल्या समोर सविनय सादर करीत आहोत पथनाट्य. होय होय त्याचे नाव आहे लेख वाचवा. लेख वाचवा. लेख वाचवा. कितने हुए? 68 रुपये. ही आपली आजकालची मुलं त्यांना 68 रुपये म्हणजे काय हे मराठीतून माहित नाही. नाही, बरोबर आहे तुमचं काका. जेव्हा आम्हाला कळेल की आमची मराठी भाषा किती आमच्यासाठी गरजेची आहे, आम्ही तिचा वारसा जपला पाहिजे, आमच्या पुढच्या पिढीला समजावलं पाहिजे की मराठी आपल्यासाठी किती गरजेची आहे. जर आता ह्या पिढीने ती मराठी भाषा नाही जपली तर पुढची पिढी नक्की बघणार काय की मराठी होती काय. त्यांना कसं माहिती होणार की मराठी भाषा असली काय. अरे सांग 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 सांग. किती भाषा कोणती, माझी भाषा कोणती, किती भाषा कोणती, सांग 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 सांग, किती भाषा कोणती, माझी भाषा कोणती, किती भाषा कोणती. अरे मुलगा वंशाचा दिवा म्हणून गावभर पेड वाटत्यात. अरे गर्भात मारत्यात पोरीला. अरे गर्भात मारत्यात पोरीला. रुबाब मर्दानी धावत्यात. रुबाब मर्दानी धावत्यात. जी जी र जी, जी जी र जी, माझ्या राजा तूर, माझ्या राजा तूर, माझ्या सरजा तूर, माझ्या सरजा तूर. अरे हे मुलगी कोण आहे ती आता काय झाली, ती पी.टी. उषा झाली, देशाची राष्ट्रपती झाली वगैरे. तर मुलगी दुय्य मानली जाते. नेहमीच मुलाचं स्थान उच्च मानलं जातं तर मुलगी दुय्य मानली जाते. तो म्हणजे समुद्र, ती म्हणजे नदी. तर मुलीला काय वाटत असेल याचा विचार करून करायला नको. याचा विचार करायला नको. सध्या प्रत्येक दवाखान्यात हेच घडतंय. सध्या प्रत्येक दवाखान्यात हेच घडतंय. आणि त्याच वेळी गर्भातली मुलगी काय म्हणते ते लक्ष देऊन ऐका. पैंजण घालून तुझ्या अंगणात छुम छुम नाचायचंय ग. खुडू नको ग खडी आई, जगू दे ग मला.